आता चंदा आपल्या ढाकाळे सोनारली गोटणेबिटातच वावर चालू आहे तिचा. जो भाग असं साधारण दिवशी बघता येत नाही असा कोर भागामध्ये या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जायला मिळतं आहे. मी स्वतः शिक्षक आहे आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले या ठिकाणी व्यक्ती आलेले आहेत. कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण व्यावसायिक आहे, कोण संशोधक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सफारीमध्ये आपल्याला हा सगळा अनुभव भेटत नाही. त्या ठिकाणी जंगलाची एवढी समृद्ध दिसून आली. बुद्ध पौर्णिमा ह्या निमित्त प्राण्यांची गणनेसाठी मचांडवरती रात्रभर मुक्काम करून तिथं आपण प्राणी बघण्यासाठी थांबलो होतो. पण थोडेफार प्राण्यांचे काय आम्हाला दर्शन मिळाले. आणि वाघ इथं असण्याची शक्यता आहेत. 1-2 दिवसापूर्वी सायटिंग झालेलं आहे आणि कंटिन्यू 2 दिवस सायटिंग होते, म्हणजेच किल झालेला आहे त्या ठिकाणी. निसर्ग अनुभवच्या 2 दिवसाचा थोडक्यात मी आपल्यासोबत अनुभव शेअर करणार आहे. तारा बेस कॅम्प असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या कार्यक्रमाला आवर्जून का येतात? नैसर्गिक झरा ज्याचं पाणी इथले लोक आपल्यासाठी वापरायला घेऊन जातात आणि त्याचा गोडवा ते विसरू शकत नाहीत. दुसऱ्या टायगर्सला इकडे घेऊन येणारे अक्षय पाटील असतील आणि वाघ संरक्षणासाठी 15 ते 20 दिवस जंगलात राहून काम करणारे फॉरेस्टचे विविध कर्मचारी असतील. जंगल कसे समृद्ध असते आणि इथे आल्यावरच कसे समजते आणि अशा बऱ्याच गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. माझं नाव संग्राम जाधव. मी उंबरजवरून आलो आहे. बुद्ध पौर्णिमेला जे सह्याद्री व्याघ्र राखीवाले जे व्याघ्रगणनेचं किंवा प्राणीगणनेचं जे आयोजन करतात त्यात मी गेले 2 वर्ष झालं सहभागी होतो आहे. मागच्या वेळी आम्ही बामणोलीला होतो, यावेळी चांदोलीला दिलेली आहे रेंज. आता अपेक्षा तर आहे, चांदोलीत वाघ भरपूर आहेत, यावेळी बघायला मिळावा हीच अपेक्षा आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट जो हा उपक्रम राबवतो आहे ज्यामध्ये सामान्य माणसांना सामावून घेतं आहे, हे एक चांगली बाब आहे की जेणेकरून आपल्याला जो भाग असं साधारण दिवशी बघता येत नाही असा कोर भागामध्ये या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जायला मिळतं आहे. त्यासाठी फॉरेस्ट ऑफिसर किंवा जे हे सह्याद्री व्याघ्रवाले त्यांचे जेवढे मानावे तेवढे आभार कमी आहेत. तर आम्ही चांदोलीचं ऑफिस जे आहे तिथं आलेलो आहे. आता आम्हाला मचानांचे वाटप झालेलं आहे. आता जेवण करून आम्ही त्या मचानाच्या बाजूला प्रस्थान करणार आहे. नमस्कार, मी विक्रम जाधव. आम्ही यावेळेस उंबरजमधून आलेलो आहे. निसर्ग अनुभव या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं जे प्राणीगणना असती यावेळेस आमचा हा दुसरा अनुभव आहे. आता यावेळेस आम्हाला सिद्धेश्वर हा स्पॉट मिळालेला आहे आणि त्यातले बैलाचा कडा हा या मच्छानावर आमची नियुक्ती झालेली आहे. यावेळेस आता सह्याद्रीमध्ये वाघांची बी संख्या वाढलेली आहे आणि इतर प्राणी बी जास्त आहेत. आम्हाला यावेळेस अपेक्षा आहे की यावेळेस वाघ किंवा इतर प्राणी आम्हाला बघायला भेटावं. त्या हिशोबानं आम्ही यावेळेस त्या बाजूला निघालेलो आहे. या बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन विभागातर्फे आपल्याला 1 रात्र त्या मचानावर मुक्काम करायला भेटतो. पूर्ण निसर्गाचा अनुभव घ्यायला भेटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सफारीमध्ये आपल्याला हा सगळा अनुभव भेटत नाही. रात्री निसर्गाच्या सानिध्यात राहणे, प्राण्यांचं जी पाणी प्यायला येतात पाणवट्यावर त्यांचं निरीक्षण करणे, इतर गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या फक्त याच वेळेस बघायला भेटतात आणि हा वर्षातला एकच दिवस आहे. त्याबद्दल वन विभागाचंसुद्धा आमच्यातर्फे आभार मानतो आम्ही. नमस्कार, मी सूरज किशोर दिवटे, रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय मारडी या ठिकाणी इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करत आहे. मी आज या ठिकाणी चांदोली व्याघ्र प्रकल्पामध्ये निसर्गानुभव 2026साठी सहभागी झालेलो आहे. तर वन विभागाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. निसर्ग आणि मनुष्य यांच्यातलं या ठिकाणी आपुलकीचं संबंध त्या ठिकाणी तयार होण्यासाठी वन्यजीव, वने, पक्षी यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम हा राबवलेला आहे. मी स्वतः शिक्षक आहे आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले या ठिकाणी व्यक्ती आलेले आहेत. कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण व्यावसायिक आहे, कोण संशोधक आहे. तर या सर्वांचं या ठिकाणी एकत्रीकरण करून सर्वांच्या विचार विनिमयातून देवाणघेवाणीतून या ठिकाणी आपल्याला निसर्ग संवर्धन करायचं आहे. ही संधी आम्हाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानं मिळवून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि हा उपक्रम खूप छान आहे, असा चालू राहावा. आणि या उपक्रमाच्या निमित्तानं आम्हाला आमचे मित्र श्री साईप्रसाद भिसे सर हे या ठिकाणी भेटलेले आहेत. या उपक्रमातून आम्ही या ठिकाणी एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत. तर त्यांचेसुद्धा धन्यवाद, त्यांनी मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल. बऱ्यापैकी सगळ्यांनी चांदोली ऑफिसला रिपोर्टिंग केल्यानंतर त्यांना गाड्या अलोकेट करण्यात आल्या.
ह्या गाड्या त्यांना बेस कॅम्पपर्यंत नेणार होत्या. बेस कॅम्प म्हणजे जिथं त्यांची जेवणाची सोय केली जाणार होती. बेस कॅम्पपासून त्यांना पुढं मचानवरती चालत जावं लागणार होतं. आणि ह्याचं नियोजन व्यवस्थित आहे का नाही हे चांदोलीचे RFO सर ऋषिकेश पाटील, दाते सर, वनपाल पाटील सर असतील आणि चांदोली फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वेगवेगळे कर्मचारी असतील ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली होती. तर आपल्याला पॉईंटला जायला गाडी अलोकेट झालेली आहे आणि बाकीच्या गाड्या आता चालल्यात. ह्या गाडीत आपण जाणार आहे. ती गाडी आहे ती वेगळ्या पॉईंटला चालली, ती गाडी आहे ती वेगळ्या पॉईंटला चालली. पाण्याचं ते सांगत होते की पाणी एक नंबर आहे त्या ठिकाणचं, तर पाणी नाही कॅरी केलं तरी चालतंय, पण असलेलं बरं. ते सांगत होते लोकच तिथलं पाणी घेऊन जातात किंवा तिकडचं पाणी घेऊन येतात. तर नक्की काय पाण्याचा विषय आहे तो पण आपल्याला कळलं. सोनाली तनाळी ढाकाळी एरियात त्या टप्प्यामध्ये चंदादी आहे, तिघच नाहीत. हो, निवळ्यात कॉल करून सांगा बसला थांबवायला निवळ्यात. नमस्ते, जय महाराष्ट्र. मी चांदोली टुरिझम. आत्ता मी निसर्ग अनुभव कार्यक्रमासाठी आजचा दिवस आणि पूर्ण रात्र आज चांदोली धरणमध्ये स्टे करणार आहे. आम्ही चांदोली जंगल एरियामध्ये आणि आता आम्ही चांदोली धरण परिसरात आहे. इथून चांदोली धरण एक 42 किलोमीटर पाठीमाग असं पाण्याचा प्रवाह त्याचा पाठीमाग आहे. ओके. आमची गाडी हरीशदादा चालवायला होते. वाटेत त्यांनी अक्षयदादांच्या गाडीला थांबायला सांगितलं. आमच्या गाडीतून एक माणूस त्यांच्या गाडीत जाणार होता आणि त्यांनी तसं थांबले सुद्धा. माझं नाव हरीश खंडाळे. मी तिथे गेले 8 वर्ष इथं काम करत आहे. आपण आता ह्या सोनाली बिटामध्ये उभा आहे. आता सोनाली तनाळी बिटामध्ये आता आपल्या इथे शेजारीच आपण तनाळी बिटा जे आहे हे इथं इन्क्लुजर केलेलं आहे, जिथं चंदा आणि तारा आपण तिथं रिलीज केली होती. आता चंदा आपल्या ढाकाळे, सोनाली, गोटणे बिटातच वावर चालू आहे तिचा. आणि इथं आपल्या जवळपास कासव नाला आहे इथं. तो इथून तिथं हमेशा उन्हाळ्या पावसाळ्यात तिथं कासव कंटिन्यूस तिथं असतात. तो कासव नाला म्हणून तो फेमस आहे. इथलं पाणी जे आपल्या सोनाली कुटीचं जे पाणी आहे एकदम तिथं गोडवा आहे. एकदम किती पाणी जे पिल तेवढं आपलं आणखी पाणी पिऊ वाटतं. हे पाण्याचा त्या उद्देश आहे आणि नॅचरल पाणी इथलं आहे. तर आता आपण तारा बेस कॅम्पला आहे. तारा बेस कॅम्प जिथं म्हणजे ऑपरेशन तारा जिथं झाला किंवा ज्या ठिकाणी ताराचं एन्क्लोजर होतं त्या ठिकाणी आपण आहे. ही अशी बेस कॅम्प ज्याला म्हणतात किंवा सुरुवातीला गाडी आणून तुम्हाला जी सोडते ते हे ठिकाण आहे. आणि ह्या झऱ्याचं पाणी तुम्हाला दाखवतो. झऱ्याचं पाणी एक नंबर गोड आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगत होते झऱ्याचं पाणी चांगलं आहे वगैरे, तर वाटत होतं असेल काय तर. पण ज्यावेळेस ह्या झऱ्याचं आपण पाणी पितो किंवा ज्यावेळेस आपण हे पाणी पितो त्यावेळेस आपल्याला कळते की नक्की ते काय बोलत होते. तर हे झऱ्याचं पाणी आहे मित्रांनो आणि एक नंबर गोड पाणी आहे. त्यांनी आता पाईपलाईन आणून किंवा पाईपलाईननी त्याचं जरा नियोजन केलं आहे. हात लावला तर एक नंबर गार आणि पाणी पित राहावं असं पाणी आहे ते. मस्त वाटतं एकदम. तर इथं बघू शकताय तुम्ही ही स्क्रीन आणि बाकीचा जो कॅमेरांचा फीड आहे तो इथं ते मॉनिटर करत होते. अशी ही रूम आहे, मॉनिटरिंग रूम. आणि ह्या ठिकाणी ओव्हरऑल मॅप आहे सह्याद्री टायगर रिझर्वचा. आणि ह्या चांदोली वाईल्ड लाईफ डिव्हिजन जो सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये येतो त्याचं आहे. वेगवेगळे तुम्हाला दिसतात लेजंड आहेत इथं. अँटी पोचिंग कॅम्प दर 5-10 किलोमीटरवरती आहेत. म्हणजे शिकार करण्यासाठी जी लोक येतात त्यांच्यावर कंट्रोल ठेवणे ह्या गोष्टीसाठी. तर हे जे समोर आहे ते तारा बेस कॅम्प आहे. हा बेस कॅम्प जो आहे तो तारा आणि चंदा ह्या 2 वाघिणी रिलीज करण्यासाठी यूज केलेला होता. आणि इथं एक संरक्षण कुठे आहे, शेकरू नाव आहे त्याचं. सह्याद्रीतल्या वेगवेगळ्या प्राण्यांची त्याला नावं दिलेली असतात. आता ही शेकरू कुटी आणि तिथं तो बेस कॅम्प आहे, तारा बेस कॅम्प आहे इथं. आणि ते मॉनिटरिंग सेंटर आपण तिथं बघितलं. तर तारा ज्यावेळेस रिलीज करण्यात आली होती किंवा ताराला ज्यावेळेस रिलीज केलं तर ह्या ठिकाणीवरनं रिलीज केलं ऊन येतं इकडं. तर हा तारा बेस कॅम्प आहे आणि ह्या ठिकाणी लोक राहिलेली. त्याचा एन्क्लोजर जो आहे तो इथंच होता आणि वाघ इथं असण्याची शक्यता आहेत. 1-2 दिवसापूर्वी सायटिंग झालेलं आहे आणि कंटिन्यू 2 दिवस सायटिंग होते. म्हणजेच किल झालेला आहे त्या ठिकाणी असं इथं जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर जर आपलं नशीब असेल तर आपल्याला नक्कीच दिसेल. ह्या एन्क्लोजरमध्ये हे जे माग आहे तिथं वाघिणीचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. मागं वाट आहे तुम्हाला दाखवतो. चंदा आणि तारा ह्या ज्या 2 वाघिणी सुरुवातीला आणलेल्या होत्या त्या ह्या एन्क्लोजरमध्ये ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांना मग रिलोकेशन म्हणा किंवा वाईल्डमध्ये एक्झिट देण्यात आलेले आहे.
तर हे एन्क्लोजरचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगतो. आणि ह्या ठिकाणी सगळ्यात पहिला जो भाग आहे तो इथं आणलेला आणि इथनं मग त्यांनी परत तो जंगलात इंट्रोड्यूस केला आहे. तर इकडनं गाडी आणून असं ह्या एन्क्लोजरच्या जवळ वाघिणी सोडलेल्या आहेत त्यांनी. माझं नाव राजेंद्र पाटील. चांदोली धरणाच्या आतमध्ये इथं 1 मे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जे प्राणी मोजले जातात, प्राण्याचं जे सेन्सर असतं त्यासाठी आम्ही 6 जण आलो आहे. 6 जणांमध्ये 2 मचाण दिलेली आहेत. त्या ठिकाणी आम्ही प्राणी निरीक्षण करणार आहोत. रातभर जागा राहून आम्ही प्राणी मोजणार आहे. मीन व्हाईल आम्ही इथं लवकर आलो होतो, 12-1 वाजता आलो होतो. त्या ठिकाणी जंगलाची एवढी समृद्धता दिसून आली की एक जे जांभळाचं झाड होतं, इतकं त्याला जांभळं लकडली होती आणि ते जांभळाचं झाड अक्षरशः त्या जांभळाच्या वजानं फार जमिनीला टेकलं. आणि आम्हाला अशी परिस्थिती झाली की ते आमच्या एकदम 100-200 फूट अंतरावर असल्यामुळं आणि पहिल्यांदा दिसल्यामुळं आणि ते अनटचड झाड होतं, प्रचंड जांभळं पिकलेली होती आणि अशी जांभळं आम्ही कधी आयुष्यामध्ये खाल्लेलीच नाही. एवढी गोड आणि पाचक आणि रसा प्रचंड, ह्याला म्हणायचं जंगलाची समृद्धता आणि अनटचड ह्याचा जंगलाचं जे महत्त्व आहे ना ते इथं हे होते, दिसून येते. खूप सुंदर वाटलं. असं प्रत्येक गोष्टीमध्ये करवंद, जांभळं ही जी समृद्धता आहे ती जंगलामध्येच टिकून राहणार आहे. आपण काय करतो, आपल्या खालच्या भागामध्ये आपण प्रत्येक गोष्ट उरबाडून घेतो. जांभळाच्या जांभळं दिसतात 4, ते कुठे टोकाला असतात. सगळी माणसं आपण लोबाडत असतो. इथं कोणीही लोबाडत नाही. आहे तसं असतंय. जे वन प्राणी असतात, जे वन पक्षी असतात ते त्यांच्यापुरतं खातात आणि राहिलेलं आहे तसं सोडून देतात. थँक्यू. तर ही कॅम्प होती आणि ह्या कॅम्पमध्ये आता आपण संध्याकाळपर्यंत सांगलो. मेन इव्हेंट जो आहे तो मचांवर जायचा आता इथनं पुढं चालू होणार आहे. म्हणजे ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी जी इथनं जायची आहे. माझे मचान पार्टनर आहेत सूरज सर आणि त्याचबरोबर ही लोक आहेत. ही लोक एवढी बाहेर आहेत, म्हणजे बाहेर तुम्ही गेल्यावर तुम्हाला लोक कशी जरा साईड बीडला जाताना दिसतात, पण त्यांनी आमच्यासाठी जांभळं घेऊन आली. घरनं जी काय खायला आणली होती ते आम्हाला आवर्जून दिलं. आम्ही 4 वेळा नाही म्हणलं, पण 5व्या ती म्हणली घ्याच. तर अशी लोक आम्हाला भेटलेले आहेत. तर निसर्ग अनुभवमध्ये हेच आहे की तुम्हाला लोक चांगले भेटतात आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे 1 नंबर चांगला होतो. तर मचान गणनेचा जो मुख्य कार्यक्रम आहे की संध्याकाळी जायला पाहिजे, त्याला आता सुरुवात झालेली आहे. लोक आता निघालीत बाहेर, सामान घेऊन या अशी लोक चाललेत. मोराचा आवाज येतो बघ, कसं आहे लय भारी वाटतंय मला. कडक. वाटेत अस्वलाची विष्ठा दिसली. त्याच्या जेवणात जांभळाचा खूप मोठा वाटा होता. पुढं गेल्यावर बिबट्याच्या पिल्लाची विष्ठा दिसली. ही सगळी माहिती आम्हाला यशवंत फिरंगे दादा हे सांगत होते. मचानपर्यंत आम्हाला त्यांनीच घेऊन गेले. हा होता आमच्या मचानचा नजारा. रात्री 2 वेळा वेगवेगळे अस्वल दिसले. एकच अस्वल 2 वेळा दिसलं की 2 वेगळे दिसले हे माहीत नाही. निसर्ग अनुभव 2026मध्ये आम्ही या ठिकाणी पाणवठ्यावर आलेलो आहोत. नैसर्गिक पाणवठा आहे, सर्व नैसर्गिक जंगल आहे आणि निसर्गाचं थरार या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतो आहे. पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांच्या चाहुलीचा आवाज, असं वाटतं आहे जणू खरंच डिस्कवरी, ॲनिमल प्लॅनेट यासारखे चॅनल, प्रायमल सर्वायवर यासारखे प्रोग्रॅममध्ये सहभागी झाल्यासारखं वाटतं आहे. एकदम असा थरार या ठिकाणी निसर्गाचा लाईव्ह आम्हाला पाहायला या ठिकाणी आता मिळणार आहे इथून पुढं बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्ये. तर त्यासाठी खूप उत्सुक आहे मी. धन्यवाद. तर आता सकाळ झाले आणि तर आपली मचान एकदा दिवसाची तुम्ही बघून घ्या कशी आहे. तर हे लोकेशन सोडायची वेळ झाली, कारण आता सकाळ झाल्यामुळं जी काही सायटिंग व्हायची ती झाल्यामुळं सगळा विषय क्लोज झालेला आहे. तर ही आपली मचान बघा, तुम्ही बघू शकता ही मचान आहे आणि ह्याच्यावर आपण तिकडनं सायटिंग झालं आहे. ह्या रस्त्याला जरा व्ह्यू व्यवस्थित आला नाही, त्या रस्त्याने पण क्रॉस होताना आपल्याला जनावर दिसले.
ह्या रस्त्याला वातावरण येते तो आहे का. अशा 3 वाट आहेत. रात्री पण मी तुम्हाला दाखवली आणि ह्या वाटेवर आपल्याला बऱ्यापैकी सायटिंग झालेलं आहे. इथं डुकरं होती ती काय वर्ण व्यवस्थित आला नाही. इथं डुकरं आलेली आणि सांबर आलेलं लोळ आहे तर ती लोळून वगैरे गेलेत. तर हे बघू शकताय तुम्ही सकाळचा व्ह्यू. हे आमचे मंगेश सर आहेत. हे काही व्हिडिओ तर बोलायला नको म्हणलेत पण ह्यांच्यामुळे बऱ्यापैकी सायटिंग झाले. हे सूरज सर तुम्हाला माहितीच आहे आणि हे मी आहे. आता आपण रिटर्न चाललोय बेस कॅम्पवर कुटीवर आणि चंदा म्हणा किंवा तारा म्हणा ह्यांचं जे रिलीज झालंय ते ह्यांच्या बेस कॅम्पला झालंय. त्यामुळं सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पातला साक्षीचा मावळा किंवा एक मेन मावळा म्हणून त्यांची नोंद नक्कीच होणार आहे. खरं ते काम त्यांचं मोठं आहे पण ते नेचर हंबल म्हणा किंवा काय म्हणायचं त्याला नाही हंबल नेचर म्हणा किंवा अतिशयोक्तीपणा नसल्यामुळं त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगून पण असं किरकोळ असल्यागतच करतात पण खूप त्यांचं कार्य मोठं आहे. आणि फॉरेस्ट आपण ज्यावेळेस म्हणतो फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आभार म्हणजे हीच लोक आहेत ज्यांचा आपल्याला आभार करायला पाहिजे. फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे हीच लोक अधिकारी असतील वनमजूर असतील फॉरेस्ट गार्ड असतील हेच फॉरेस्टचं प्रतिनिधित्व आहे किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आणि ह्या लोकांचंच आपल्याला खरं आभार मानायला पाहिजे. कारण घरापासून 15-15, 20-20 दिवस एवढे आत राहतात. रेंजचा विषयच नाहीत आणि मग ती जनावरांची सेवा जंगलाची सेवा करत असतात असा तो विषय आहे मित्रांनो. तर इथं बघू शकता गवतीच्या पोहे बनतात. बीटवर किंवा कुटीवर हा नाश्ता आहे. पोहे मस्तपैकी शेंगदाणे वगैरे घालून नारखोळा हे दादा बनवते. ऑलराऊंडर आहे ते. बेस कॅम्पला परत आल्यावर नाश्ता मिळाला. चहा 1 नंबर होता. हरीशदादांनी सांगितल्याप्रमाणे ह्या पाण्याची चव काही वेगळीच आहे. ज्या पदार्थात हे पाणी जाईल त्या पदार्थाची चव आणि खोलून येते. आणि हो बनवणाऱ्याचं कौशल्यसुद्धा आहेच की. तर गाडी आली मित्रांनो. आता आपली कूच होणार आहे ती बेस कॅम्पमधनं खाली जाणार आहे. आणि हे मंगेश सर असतील ते दादा असतील कुकला हे आम्हाला घेऊन आलेले होते काल. 1 नंबर माणसं आहेत सगळी. ना आळू कुठलं हे आपलं मोराळू त्याला काय म्हणतो हवळा तो हवळा आणि आळू करवून सुद्धा भेटते आता बघत गेलं बरे. प्लास्टिक पिशवी आहे का. तमवा नाक्यामध्ये हे एक टावर येतो. टावरवरून हे आम्ही मजूर किंवा वनरक्षक वनपाल वगैरे इथं एंट्री केल्यानंतर इथून समजा एरियाची देखभाल केली जाते. आपण कुठं थांबलेलो. आपण आता चांदोली राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प सोनारले या ठिकाणी आपण रात्री बुद्ध पौर्णिमा ह्या निमित्त प्राण्यांची गणनेसाठी मचांडवरती रात्रभर मुक्काम करून तिथं आपण प्राणी बघण्यासाठी थांबलो होतो. पण थोडेफार प्राण्यांचे काय आम्हाला दर्शन मिळाले. इथनं सांगा बरं तो पॉईंट कुठं आहे. इथनं मग दाखवत होता ते. मॅडम जरा इकडे या. इथून आता आम्ही ज्या टावरवरून उभा आहे त्या ठिकाणी 2 धबधबे आम्हाला सामनेसून दिसत आहेत. एक निवळं कुट्टी म्हणून कोल्हापूर निवळे त्या साईडला एक धबधबा लागतो आणि तिथून तनाळी या ठिकाणी एक सोनारली आणि तनाळीच्या बीचमध्ये तिथं एक धबधबा लागलेला असतो. आता हे पाणी किती मागं गेलंय ते सांगा बरं. हे गेटपासून बॅकवॉटरचं पाणी बॅग वॉटर पाणी चांदोली धरण हां त्याचं आता 40 किलोमीटर पाणी पाठीमागे गेलेलं आहे. म्हणजे हे असं 40 किलोमीटर मागं आहे. हो काल तर मी आपलं चांदोली डॅम आहे. 34 TMC डॅम आहे आपलं. आणि ह्याचा उगम पात्रपूरला होतो वारणी नदीचा. तर तशा 7 नदीचा उगम होऊन हे चांदोली डॅम तयार झालेला आहे. राम नदी सिद्धेश्वर नदी तनाळी नदी असे करून टोटल 7 नदी आहेत. असे तिचा उगम होऊन हा चांदोली डॅम तयार झालेला आहे.
आता शेवटी कामाच्या व्यापातून 2 मिनिट अक्षयदादांकडून वेळ घेतला आणि 2 वाघिणींना आणण्याचा त्यांचा अनुभव कसा होता याबद्दल त्यांना विचारलं. आपण वाघ कुठून आणले ताडोबा तिथून आणि पेंचमधून एक आणि रन टाईम किती होतं? दोन्हीचं पण तेवढंच होतं, दुसऱ्या जरा कमी होतं. पेंचचं रनिंग टाईम म्हणजे रनिंग टाईम कमी लागलं, कारण आम्हाला पूर्ण हायवे सापडला त्यामुळे कमी लागलं आणि बाकी त्यांचं टायमिंग जास्त होतं बरं, पहिल्या आता दोन्हीचं. कसं असतंय माणूस गाडीत नेणे आणि आपण वाघ वाहतूक करतोय ह्याच्यात जरा फरक असतो. फरक आहे भरपूर. थोडा पण हालचाल म्हणजे गाडीचे आधा पट हे चालत नाही, किंवा पिंजरा आपण पूर्ण पॅक करतो म्हणजे बांधतो पिंजरा, त्यामुळे इकडं तिकडं पिंजरा पण हलत नाही ना, त्यामुळे स्टेबलच ठेवायला लागतो. आणि पूर्ण प्राण्यांची म्हणजे वाघ आहे ना मागं पूर्ण त्याची हालचाल पुढं टी व्हीला म्हणजे आमच्या जिथं मी बसतो ना तिथं पूर्ण टी व्हीला त्याची पूर्ण हालचाल दिसते. मॉनिटरिंग चालू होतं. मॉनिटरिंग चालूच असते. मग ह्यावेळेस आपण सपाटा मारतो का हळूहळू येतो? हळूहळूच येतो, म्हणजे त्यांची हालचाल म्हणजे जो त्या टायमिंगला विश्रांती घेतो ना, म्हणजे ज्या टायमिंगला तो पूर्ण बसतो त्या टायमिंगला तुम्ही स्टेबल एकसारखी गाडी चालवली तर का होत नाही, पण ज्या टायमिंगला तो उभा राहतो ना त्या टायमिंगला जर गाड्यांचं हालचाल म्हणजे जास्त झोला बसणे किंवा डबऱ्यात जाणे त्यामुळे त्यांचं हे होतं, त्रास त्यांना जास्त होतो. त्यामुळे ज्या टायमिंगला ते बसतात किंवा झोपतात ते डिपेंड करतं त्याच्यावर गाडी चालवणं. ठीक आहे. सह्याद्रीतले जे वाघ आलेत हे तुम्ही घेऊन आलात, हां, ह्याच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत? स्टार्टिंगला म्हणजे मी पहिल्यांदा असं हरणं आणलेले आहेत, पण फर्स्ट टाईम मला सरांनी ऋषिकेश पाटील सरांनी पहिल्यांदाच असं सांगितलं की तुला वाघ आणायचे. आणि त्या टायमिंगला मी जे एवढे मॅच्युअर हे होऊन नव्हतं, त्या टायमिंगला सरांनी थोडीफार माहिती सांगितलेली ऋषिकेश पाटील सरांनी, त्यामुळे एवढं पॉसिबल झालं सरांच्यामुळे. आणि हे जी लोक वाघ बघायला येतात किंवा काय, आता बरेच जणांना माहीत नाही की वाघ हा तुम्ही आणलेला आहे, म्हणजे सरकारच्या योजनेतून आलाय, पण जो वाहक आहे किंवा जो ॲक्च्युअल तिथं ग्राउंडवर मावळा होता जास्त म्हणजे बाहेर असे हे दाखवूनच देत नाही हा कोणी आणलाय काय आणलाय. त्या टायमिंगला म्हणजे पहिल्याला आणला ना त्या टायमिंगला जरा भीतीचं वातावरण होतं, कारण सगळं म्हणजे ड्रायव्हरवर डिपेंड होतं. म्हणजे त्याचे मागणं जे डॉक्टर्स येत आहेत त्यांचे पुढं टी व्हीला बघून डॉक्टरना रिपोर्ट करणं, त्याची हालचाल बघून डॉक्टरना रिपोर्ट करणं, किंवा त्याला काय होतं आहे हे जो पूर्ण रिपोर्ट आहे ना तो डॉक्टरना कंटिन्यू डॉक्टरना द्यायला लागत होता. आणि कंटिन्यू डॉक्टरची मागे गाडी होते. आणि पहिल्याच टायमिंगला भीतीचं वातावरण होतं. कशाची भीती? वाघाला काय झालं? वाघाला जर काय झालं काय नाही तसं पूर्ण आपलं येतं ना असं, त्यामुळे एक्स्ट्रा काळजी घेतली का? एक्स्ट्रा काळजी जास्त घेतली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणले हे चांगलेच आहे, फक्त अजून वाघांचे प्रमाण वाढले ना तर बिबट्याचे म्हणजे जे बिबट्या वाढत आहेत गावामध्ये जातात त्यांचे पण प्रमाण कमी होईल. आणि वाघ हा इथे पाहिजेच, किंवा म्हणजे गवे वाढत आहेत यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी वाघ हा पाहिजे. आणि पर्यटक असं येत आहेत आपल्याला बघतात वाघ सहजासहजी आता दिसत नाहीत, पण 2 वर्षांना ती वाघ आहेत ना ते सगळ्या पर्यटनांना दिसणार आहे. पण थोडासा वेळ लागेल आणि कंटिन्यू हा ताडोबासारखं होऊन जाईल. फक्त कुणाला त्रास होणार नाही त्याची काळजी ही सह्याद्री पूर्णपणे घेते आणि अजून पण घेणार आहे. कार्यक्रमाची सांगता व्हायची वेळ आली. सर्टिफिकेट घेऊन नवीन झालेल्या मित्रांना भेटून घराकडे जायची तयारी सुरू झाली. मित्रांनो, निसर्ग अनुभव हा जरी निसर्गात राहण्याचा आणि प्राणी बघण्याचा कार्यक्रम असला तरी ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला आणि बघायला मिळतात. प्राणी बघणे हा त्याच्यातला ॲड ऑन असला तरी निसर्गात राहणे आणि जंगलात फिरणे, अशा जंगलात फिरणे जिथं सर्वसामान्य माणूस कधीही जाऊ शकत नाही, फक्त फॉरेस्टचे ऑफिशियल ते पण जनावरांसाठी किंवा जंगलासाठी काम करायला जातात, अशा ठिकाणी आपल्याला एक रात्र राहायला मिळते. पुढच्या वेळी जर निसर्ग अनुभव असेल त्यावेळेस तुम्ही नक्की ह्यासाठी ॲप्लाय करा. हा अनुभव तुमच्या जीवनाला कलाटणी जरी देणारा नसेल पण तुमच्या आयुष्यात खूप चांगले क्षण जोडणारा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.